मस्त आज कांद्याची पात घालून धिरडं बनवूया, अतिशय रुचकर। असं तर आपण नेहमीच डाळीच्या पिठाचंच म्हणजेच बेसन पिठाचं धिरडं बनवतो, पण ते खायला थोडंसं जरा असं बाठर लागतं। आता ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा, ते चपातीबरोबर खा रोल करून अथवा तसंच खा नाश्त्याला, अतिशय रुचकर हा पदार्थ। तर इथे कांद्याची पात म्हणजे हे 2 कांद्याच्या पाती घेतलेल्या आहे। तुम्ही यात आणखीनही जास्त पात घेऊ शकता, जेणेकरून आणखीनच टेस्टमध्ये फरक पडेल। तर इथे मी आता बेसन पीठ वापरत आहे, जे नेहमीच आपलं घरी असतं, आपण दळून ठेवतो ते। तर इथे तुम्हाला किती घ्यायचं ते, मी इथे 3 चमचे घेतलेले आहे आणि 1 चमचा पूर्ण बारीक रवा घेतलेला आहे, तो व्यवस्थित मिक्स करून घ्या। इथे तुम्ही 1.5 चमचा रवा घेतला तरी चालेल आणि थोडंफार कमी जास्त प्रमाण, पण बेसन पिठाचं प्रमाण जास्त असू द्या। मिक्स करून घ्या आणि पाण्याने ते व्यवस्थित कालवून घ्या। नंतर आपल्याला सर्व पदार्थ त्यात टाकायचे आहे अशा पद्धतीने। हे बघा, आता मी सर्व काही मिक्स करून घेत आहे। जसं जसं पाणी टाकेल तसं तसं आपण लागेल तसं तसं मिक्स करून घेऊ। आता थोडा वेळ झाकून ठेवू, म्हणजे आपल्याला ते रवा घातल्यामुळे कमी जास्त प्रमाण कळेल। तर इथे थोडेसे धणे, लसूण, थोड्या लाल मिरच्या आणि हिरव्या मिरच्या मी वाटून घेत आहे अशा पद्धतीने। तर मी काय म्हणते तुम्हाला का मी ते झाकून कशासाठी ठेवलं, रवा टाकलेला आहे तर तेवढ्या पाण्यात फुगेल, मग परत नंतर किती पाणी टाकायला लागेल याचा अंदाज समजतो। बडीशोप टाका 1 चमचा, ओवा टाका 1 चमचा, जिरं टाका 1 चमचा अशा पद्धतीने। थोडीशी हळद टाका, छोटा चमचा टाकलेला आहे म्हणजे अर्धा चमचा तुम्ही हळद टाका। हिंग आठवणीने टाका, कारण डाळीच्या पिठाचा पदार्थ असल्यावर पचायला हलका म्हणून हिंग टाकायचा, कलरही छान येतो। सर्व काही मिक्स करून घ्या। रव्यामुळे धिरड्याला टेक्स्चर छान येतं आणि असं खुसखुशीत धिरडं लागतं। आता मी ते 2 कांद्याची पात कांद्यासहित बारीक चिरून घेतलेली आहे, तुम्हीही अशाच पद्धतीने चिरून घ्या। थोडी कोथिंबीरही टाकली आहे, नसली तर नका टाकू, पण आहे म्हणून टाकली। फक्त कांद्याच्या पातीचं धिरडंही खूपच चविष्ट लागतं, थोडी जास्तही कांद्याची पात असली तरीही चालेल। तर हे बघा, प्रमाण आता बरोबर पाण्याचं कळत आहे, थोडंसं पाणी टाकावंच लागणार आहे, थोडं घट्टसर आहे। अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्या। थोडंसं तेलही टाका बरं का, चवेपुरतं मीठ टाका। आणि हे बघा, मी तेल टाकलेलं आहे म्हणजे अतिशय खुसखुशीत रुचकर असं हे थालीपीठ चवेला लागतं। आता काही नाही, आता लगेच आपण बनवायला घेऊ। नॉनस्टिक तवा घ्या अथवा स्टीलचा घ्या, लोखंडाचा घ्या, कुठलाही, याच्यावर छान होईल। थोडं तेल टाकून घ्या आणि धिरडं पसरवून घ्या। आता इथे धिरडंच म्हणेल मी, थालीपीठ नाही, कारण आपण धिरड्यासारखं पीठ भिजवलेलं आहे। हे बघा अशा पद्धतीने, भलेही तुम्ही हाताने पसरून घ्या किंवा उचटणीने पसरून घ्या, तसंही चालतं। हे बघा, आता मी हाताने व्यवस्थित गोल आकार देऊन घेणार आहे आणि कांद्याची पात एकसारखी करून घेणार आहे। तुम्ही यावर आता नंतर कलोंजी टाकू शकता, तीळ टाकू शकता, ते पण छान लागतं बरं का। थोडेसे धणे अर्धाले सगळे कुटून घालू शकता। तर नक्की एकदा अशा पद्धतीने धिरडं बनवून बघा। इथे तुम्ही झाकण ठेवलं थोडा वेळ वाफायला तरी चालेल आणि नाही ठेवलं तरीही चालेल। दोन्ही बाजूनी तेल सोडून 1-1 मिनिटाच्या अंतरावर थोडंसं मध्यम गॅसवर हे थालीपीठ छान असं खरपूस भाजून घ्या। बघा कलर किती छान दिसत आहे। आणि तुम्हाला परत एकदा सांगते की फक्त डाळीच्या पिठात बनवण्यापेक्षा थोडा रवा तुम्ही कधीही कुठल्याही प्रकारचं धिरडं बनवा किंवा थोडेसे पोहे दळून घाला, अतिशय रुचकर लागतं, खुसखुशीत होतं। डाळीच्या पिठाने काय होतं, असं गच्च होतं आणि असं फुललं जात नाही डायरेक्ट, म्हणून रव्याने ते अशी खुसखुशीत जाळीदार धिरडं होतं। तर अशाच पद्धतीने आपण सर्व धिरडे बनवून घेऊ। अतिशय रुचकर असं दोन्ही बाजूनी खमंग धिरडं भाजलेलं आहे, घरात असा खमंग वास सुटला केव्हा खाईल असं झालेलं आहे। आता दुसरंही धिरडं मी टाकून घेतलं। हे बघा किती छान, थोडंसं उचटणीने पसरवलं तरी ते व्यवस्थित पसरवलं जातं, म्हणजे त्यातली जी कांदा पात। असं इतर वेळेस आपण नेहमी कांदे घालतो, पण ही कांद्याच्या पातीचं धिरडं अतिशय रुचकर लागतं। तुम्ही नाश्त्याला घ्या, डब्याला द्या अथवा किंवा घाईघाईत पाहुण्यांसाठी बनवा, छानच। तेव्हा मैत्रिणींना रोज 12 वाजता अशा छोट्या छोट्या रेसिपी असतात, अगदी लांबनं व्हिडिओ टाकतात, ते बघत जा। यूट्यूबवर डेली रेसिपी 3 असतात आठवड्यातून आणि बाकी 8 दिवस म्हणजे इतर दिवस छोटे छोटे 1 मिनिटाचे व्हिडिओ असतात, ते बघत जा। आठवणीने रिक्वेस्ट करते की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम, फेसबुक
पेजवर तर रोज डेली असतात, 1 मिनिटाचे व्हिडिओ असतात, तेही बघत जा. अगदी सोप्या पद्धतीने घरातील साहित्यात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय रुचकर अशी हे रेसिपी असतात. नक्की एकदा बनवून बघत जा. आणि रेसिपी जर आवडली तर नेहमीचंच आपलं लाईक करा, शेअर करा व्हिडिओ आणि छान अशी कमेंट करा. बघा दुसरं तिसरंही धिरडं झालेलं आहे. मस्त सॉसबरोबर खायला घ्या अथवा दह्याबरोबर खायला घ्या. आणि मी काय म्हणते ऐका ना, की आपण असं चपातीबरोबर सुद्धा रोल करून घेऊ शकतो. म्हणजे चपातीला थोडा तुम्ही सॉस लावू शकता किंवा शेजवान चटणी लावून घ्या आणि नंतर त्यावर हे असं धिरडं घेऊन असं गोल, लहान मुलांसाठी तर नक्की असं खायला देऊ शकता तुम्ही. तर कशी वाटली रेसिपी नक्की मला कळवा. तेव्हा चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा आणि आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. बाय. मी पुन्हा येईल.